नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. भारतीय जनता पक्षामध्ये सांगलीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी प्रवेश केला. त्यांचा हा प्रवेश करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार या दोघांचाही पुढाकार होता आणि प्रयत्न कारणीभूत होता. जयश्री वहिनी पाटील या माजी मंत्री मदन भाऊ पाटील यांच्या गटाचं नेतृत्व करतात आणि हा गट सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये प्रबळ आहे. पहिल्यापासूनच या गटाची महापालिकेच्या एकूण राजकारणावरती पकड राहिलेली आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये मदन भाऊंच्या नंतर सुद्धा जयश्री वहिनीने हा गट सांभाळून ठेवला होता आणि तो प्रभावी ठेवलेला होता. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जयश्री वहिनी पाटील यांनी सांगलीचे विद्यमान खासदार अपक्ष खासदार विशालदादा पाटील यांच्या प्रचारासाठी धाडसानं पुढाकार घेतलेला होता. त्यांच्यासाठी त्यांनी 200 जवळजवळ सभा घेतल्या त्या आणि बैठका घेतल्या त्या. या सगळ्याचा परिणाम म्हणून विशालदादा पाटील यांना सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये चांगलं लीड मिळालेलं होतं. अशा ह्या जयश्री वहिनी पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांचे जे सगळे कार्यकर्ते आहेत आणि प्रत्येक वॉर्डामध्ये जे त्यांचे काही माजी नगरसेवक आहेत, सगळ्या वॉर्डातच त्यांचे काही नगरसेवक होते असं नाही, परंतु जे माजी नगरसेवक आहेत आणि नव्यानं जे काही इच्छुक कार्यकर्ते आहेत महापालिका निवडणूक लढवण्यासाठी, त्या सगळ्यांना एक प्रकारे आनंद झालेला होता. त्यांना असं वाटत होतं की आपल्याला आता उमेदवारी सरसकट मिळणार. विशेषतः माजी नगरसेवक आहेत त्यांनाही असं वाटत होतं की आपल्याला उमेदवारी मिळेल. त्याचबरोबर जे काही इच्छुक आहेत आणि त्या त्या वॉर्डामध्ये प्रबळ दावेदार आहेत त्यांनाही असं वाटत होतं की आपल्याला उमेदवारी मिळेल. आणि त्या संदर्भात एका कार्यक्रमामध्ये पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी तसं सूचक विधान केलं. परंतु या विधानानंतर भारतीय जनता पक्षाचा जो मूळ गट आहे, सगळा भारतीय जनता पक्षाचा जो मूळ बेस आहे सांगली महापालिका क्षेत्रातला, सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातला, त्या गटामध्ये खळबळ उडाली. आणि जर आलेल्या सगळ्यांनाच अशी उमेदवारी जर मिळाली किंवा देण्यात आली तर मग या गटातल्या कार्यकर्त्यांनी इच्छुकांनी काय करायचं, त्या माजी नगरसेवकांनी काय करायचं, मूळच्या भारतीय जनता पक्षाचे असलेल्या. कारण गेल्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे 41 नगरसेवक निवडून आलेले होते महापालिका क्षेत्रामध्ये. त्यामुळे या लोकांनी काय करायचं, या कार्यकर्त्यांनी काय करायचं, तसंच जे नव्यानं इच्छुक तयार झालेले आहेत त्यांनी काय करायचं. आणि या जो अस्वस्थता होती भारतीय जनता पक्षातली, जी एक खतखत होती, त्या सगळ्याला वाचा फोडली ती आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून. सुधीरदादा गाडगीळ यांनी अशा पद्धतीचं निवेदन क्वचितच प्रसिद्ध केलं असेल, परंतु त्यांनी अत्यंत परखड अशा स्वरूपाचं निवेदन प्रसिद्ध केलं आणि त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं की गेल्या 3 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे कार्यकर्ते माझ्याबरोबर राहिले, भारतीय जनता पक्षाबरोबर प्रामाणिक राहिले आणि भारतीय जनता पक्षाच्या विजयासाठी ज्यांनी आतापर्यंत अथक प्रयत्न केलेले आहेत त्यांना अजिबात वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी म्हणून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम केलं त्यांची सुद्धा चांगली आठवण ठेवली जाईल. सुधीरदादांच्या या निवेदनानंतर भारतीय जनता पक्षाचा जो मूळ बेस होता, सगळे जे मूळ कार्यकर्ते होते, माजी नगरसेवक वगैरे होते, यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं. परंतु त्याच वेळेला जयश्री वहिनींचा जो गट आहे, माजी मंत्री मदन भाऊ पाटील यांना मानणारा सगळा गट आहे, त्याच्यामध्ये मात्र खळबळ उडाली, अस्वस्थता निर्माण झाली आणि त्यांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता अशी निर्माण झाली. त्या अस्वस्थतेला वाचा फोडण्याचं काम, थोडीशी वाट करून देण्याचं काम माजी सभापती संतोष पाटील यांनी मध्यंतरी केलं, काही दिवसापूर्वी केलं. जर आमच्या गटावर असा अन्याय झाला तर आम्हाला त्याचा गांभीर्याने विचार करावा लागेल असा इशाराच संतोष पाटील यांनी दिला. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्राचे निवडणूक प्रमुख म्हणून शेखर इनामदार यांची निवड भारतीय जनता पक्षाने जाहीर केली. आणि ती निवड जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षातही खळबळ उडाली आणि त्यांचे जे नव्यानं सगळे पक्षात आलेले सगळे सहकारी आहेत त्यांच्यातही खळबळ उडाली. याच शेखर इनामदार यांनी काल म्हणजे मंगळवारी
विष्णू अण्णा भवन या ठिकाणी भेट दिली. जयश्री वहिनी पाटील यांनी त्यांना यासाठी निमंत्रण दिलेलं होतं आणि शेखर इनामदार तिथं आल्यानंतर त्यांचा आदर सत्कार करण्यात आला. त्यांची महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून जी निवड झालेली आहे त्याबद्दल त्यांचा जयश्री वहिनींच्या हस्ते सत्कार झाला आणि त्यावेळेला काही मोजकीच भाषणं झाली. विशेषतः शेखर इनामदार यांनी जवळजवळ 21 ते 22 मिनिटाचं भाषण त्या कार्यक्रमामध्ये केलं. आता भाजपचे असलेले कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक कय्यूम पटवेगार असं म्हणले की जणू काही इनामदार यांनी आमचा सगळ्यांचा एक अभ्यास वर्गच घेतला. भारतीय जनता पक्ष कसा आहे, भारतीय जनता पक्षाची कामाची पद्धत कशी आहे, भारतीय जनता पक्षाची संघटनेची पद्धत कशी आहे, निवडणुकीची स्ट्रॅटेजी कशी असते या संदर्भामध्ये शेखर इनामदार यांनी या काही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळेला मदनभाऊ पाटील गटाचे जे सर्व प्रमुख नेते आहेत, सर्व प्रमुख कार्यकर्ते ते या विष्णू अण्णा भवनमध्ये उपस्थित होते. शेखर इनामदार यांनी स्वतःच सांगितलं की त्यांनी यापूर्वी एकदा मदन भाऊंची भेट या ठिकाणी येऊन घेतलेली होती आणि त्यानंतर ते आजच पहिल्यांदा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी स्वतः असं सांगितलं इनामदार यांनी आपल्या भाषणामध्ये की जयश्री वहिनी यांना केवळ महापालिका क्षेत्रापुरतं तुम्ही मर्यादित ठेवू नका. त्यांना भारतीय जनता पक्षानं जिल्ह्याचं नेतृत्व करावं, त्यांनी स्वीकारावं, त्याच्याही बाहेर त्यांचा प्रभाव वाढवावा भारतीय जनता पक्षाचा, अशी पक्षाची मोठी अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांना मर्यादित करू नका. त्याचबरोबर त्यांनी असंही सांगितलं की भारतीय जनता पक्षाची 100% महापालिकेमध्ये सत्ता येणार आहे आणि ही सत्ता येण्यामध्ये जयश्री वहिनी पाटील यांचा मोठा वाटा असेल, असंही शेखर इनामदार यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. इनामदार यांच्या भाषणातला आणि एक मुद्दा फार महत्त्वाचा होता. त्यांनी असं सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जयश्री वहिनी पाटील यांनी विशालदादा पाटील यांच्यासाठी 200 जवळजवळ बैठका आणि सभा घेतल्या. त्यामुळं मदनभाऊ पाटील गट संपूर्ण रिचार्ज झाला. केवळ महापालिका क्षेत्रातच असं नव्हे तर मिरज पूर्व भाग, पलूस तालुका म्हणजे पलूस कडेगाव तालुका विधानसभा मतदारसंघ, कवठेमहांकाळ तालुका, ज्या ज्या ठिकाणी मदनभाऊंचा प्रभाव होता, ज्येष्ठ नेते विष्णू अण्णा पाटील यांचा प्रभाव होता, प्रकाश बापू पाटील यांचा प्रभाव होता, त्या ठिकाणी संपूर्ण तो सगळे गट तिथं प्रभावित झाले आणि त्यांनी जोरातपणे कामाला लागले. जर जयश्री वहिनींचा हा सहभाग ह्या निवडणुकीमध्ये एवढा सक्रिय नसता तर भारतीय जनता पक्षाला त्या निवडणुकीमध्ये कदाचित विजय मिळाला असता, असंही इनामदार त्या सभेमध्ये म्हणले, त्या बैठकीमध्ये म्हणले. यावेळी जयश्री वहिनी पाटील यांनी सुद्धा थोडंसं भाषण केलं आणि संतोष पाटील यांनी भूमिका एकूण सगळी मांडली. त्यांनी असं सांगितलं की या सगळ्या काळामध्ये म्हणजे पुढच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकदा भारतीय जनता पक्षानं उमेदवारी निश्चित केली की आम्ही कोणताही किंतु मनात न ठेवता भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी आम्ही ताकद पणाला लावणार आहे. कय्यूम पटवेगार यांचंही भाषण झालं. त्यांनी असं सांगितलं की आज इथं येऊन शेखर इनामदार यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळं आम्हाला भारतीय जनता पक्षाची खऱ्या अर्थानं चांगली ओळख झाली आणि यापुढं काम करायला सुद्धा आम्हाला खूप मोठा वाव मिळणार आहे. आता या सगळ्या कालची जी भेट होती शेखर इनामदार यांची आणि त्यांचं भाषण, तिथं सुरेश आवटी पण उपस्थित होते. हे सुद्धा मदन भाऊंचेच एकेकाळचे कार्यकर्ते सहकारी सुरेश आवटी आणि त्यांचा मिरजेमध्ये पण प्रभाव आहे मोठा. तर सुरेश आवटी यांचं पण भाषण या वेळेला झालं. असे अनेक कार्यकर्ते, माजी महापौर किशोर शहा उपस्थित होते, अजित सूर्यवंशी होते, सुभाष यादव उपस्थित होते, असे सगळे गटाचे त्यांच्या प्रमुख लोक सगळे उपस्थित होते. या भेटीचा इनामदारांच्या विष्णू अण्णा भवनमध्ये त्यांनी जी भेट दिली आणि जो एकूण तिथं कार्यक्रम झाला त्यामुळं असं मानलं जातंय की जयश्री वहिनींचा जो गट आहे म्हणजेच मदनभाऊ पाटील यांना मानणारा समर्थकांचा जो मोठा गट आहे त्या गटाला एक प्रकारे इनामदार यांच्या या भेटीमुळं मोठा दिलासा मिळालेला आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काय होईल ते होईल, तिकीट वाटप कसं होईल तो आज काय आपल्याला सांगता येत नाही, पण निदान आपली एक प्रकारे भारतीय जनता पक्षानं दखल घेतली आणि इनामदार आपल्याकडे आले, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. याबद्दल एकूण सगळ्या त्या गटामध्ये थोडंसं आज मला असं जाणवलं अनेकांशी बोलताना की त्यांच्यामध्ये थोडं समाधानाचं वातावरण आहे. आता पाहूया नेमकं काय होतंय ते. निवडणुकीचे प्रमुख म्हणून शेखर इनामदार काम करणार आहेत. अर्थात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील,
हे प्रमुख असणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे महापालिका क्षेत्रातले निवडणुकीचे खरे प्रमुख तेच असणार आहेत. त्याचबरोबर सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांचाही या सगळ्या तिकीट वाटपामध्ये, उमेदवार वाटपामध्ये मोठा सहभाग असणार आहे, यात काही शंका नाही. या दोन्ही आमदारांचं मत अखेरीस फायनल असणार आहे एकूण उमेदवारी वाटपामध्ये. तसंच शेखर इनामदार यांचं पण असणार आहे. परंतु एकूण कालची जर पाहिली आपण घटना, तर मदनभाऊ पाटील समर्थक गटाला फार मोठा दिलासा या घटनेमुळे मिळाला असं आपल्याला म्हणता येईल. पाहूया आता पुढचं राजकारण कसं होतंय ते टप्प्याटप्प्यानं आपल्याला समजेलच. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे, ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.